पहलगाममधील झिपलाईन ऑपरेटरवरती संशय वाढलेला आहे। झिपलाईन ऑपरेटरवर आणि ऋषी भट्टच्या जबाबात तफावत आढळते। तर हल्ल्यानंतर घरी गेल्याचं झिपलाईन ऑपरेटरचा दावा आहे। झिपलाईन ऑपरेटरने 5:30 वाजता एक फोन केल्याचं उघड झालेलं आहे आणि झिपलाईन ऑपरेटरची एनआय कडून आता चौकशी ही सुरूच राहणार आहे। तर पहलगाममधील झिपलाईन ऑपरेटरवरचा जो संशय आहे तो आता वाढताना दिसतोय, कारण झिपलाईन ऑपरेटर आणि ऋषी भट्टच्या जबाबात तफावत आढळते। हल्ल्यानंतर घरी गेल्याचा झिपलाईन ऑपरेटरचा दावा आहे। तर झिपलाईन ऑपरेटरने 5:30 वाजता एक फोन कॉल केल्याचं सुद्धा उघड झालेलं आहे। दरम्यान झिपलाईन ऑपरेटरची एनआय कडून चौकशी जी आहे ती अजून सुद्धा सुरूच राहणार आहे। प्रशांत रामदास आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। प्रशांत, आपण बघतोय झिपलाईन ऑपरेटरवरती संशय वाढताना दिसतोय अशी बातमी समोर येते, काय अधिकची माहिती आहे? महत्वाचं म्हणजे आपल्या त्या दिवशी 22 एप्रिलला जी घटना घडली होती आणि जवळपास 26 निष्पाप पर्यटकांना मृत्युमुखी पडाला दहशतवादी हल्ल्यामध्ये, आणि त्या दहशतवादी हल्ल्याच्या दरम्यानचे नंतर व्हिडिओ पुढे आला। त्यामध्ये एक गुजरातचे भट्ट यांचा एक व्हिडिओ पुढे आला। तर त्या जिपलाईन ऑपरेटर होता त्यावेळेस जेव्हा गोळीबार सुरू होता तेव्हा तो एका समाजाच्या संदर्भातले जे उद्घोषणा आहेत त्या देत होता आणि त्या दरम्यान याची जवळ चौकशी केली। त्या जिपलाईन ऑपरेटरने दिलेल्या माहितीचा आणि व्हिडिओ पुढे आले त्याच्यामध्ये मोठा प्रचंड विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतोय। ती माहितीमध्ये कुठलीही एकसंगतता नसल्याची देखील लक्षात येते आणि हल्ल्यानंतर हा जो ऑपरेटर आहे हा थेट घरी गेला असा त्याचा दावा आहे। आणि त्या माहिती जी पुढे आलेली आहे एनआयच्या चौकशीमधून की त्यांनी 5:30 वाजता सुमारास एक फोन देखील केला होता। तो फोन कोणाला केला या संदर्भात त्यांनी अजूनही स्पष्टपणे माहिती दिलेली नाहीये। त्यामुळे आता एनआयचा हा जो जिपलाईन याची ऑपरेटरची एनआयच्या अधिकारी जे आहेत ते चौकशी सुरू केलेली आहे आणि चौकशीमधून काय हाती लागतं हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल। स्टुडिओ निश्चित या संदर्भात वेळोवेळी माहिती घेत राहू। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढची महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबई पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। अंधेरी परिसरातून ही कारवाई झाली आणि 5 संशयित व्यक्ती ताब्यात घेतलेल्या आहेत। तर ताब्यात घेतलेले लोक हे शूटर असल्याची माहिती समोर येते। दरम्यान एक आरोपी बिश्नोई गँगच्या संपर्कात असल्याचं चौकशीमध्ये समोर आलंय। यामध्ये 7 बंदूक आणि 21 जिवंत काडतूस असा शस्त्रसाठा सुद्धा जप्त केलेला आहे। मुंबई पोलिसांकडून ही मोठी कारवाई बघायला मिळते। मुंबई पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलंय। अंधेरी परिसरातून ही कारवाई झालेली आहे। अंधेरी परिसरात 5 संशयित व्यक्ती ताब्यात घेतल्यात। आमचे प्रतिनिधी विजय वंजारा सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, काय नेमकी कारवाई झालेली आहे? खरं तर मोठी कारवाई म्हणावी लागेल। 7 बंदूक आणि 21 काडतुसं सुद्धा सापडलेली आहेत। नक्की जर आपण पाहिलं तर मुंबई पोलीस अंधेरी परिसरातून 5 संशयित व्यक्तींना अटक केलेली होती। ही 5 जण शूटर असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे। ही एक आरोपी बिश्नोई गँगच्या संपर्कात असल्याचं ही चौकशीत समोर आलेली आहे। तसंच आपण पाहिलं तर ही 7 बंदूक आणि 21 जिवंत काडतूस असंही शस्त्रही हे जप्त केलेला आहे। तसंही आपण जर पाहिलं तर लॉरेन्स बिश्नोईचा बाहू अनमोल बिश्नोई याच्या आदेशानंतर हे 5 शूटर मुंबईत आले आणि याच्यानंतर यांच्यावर पोलिसांना संशय असल्याचं असं समोर आले आणि त्यानंतर त्याच अनुषंगाने या तपास सुरू केला आणि मुंबईतल्या त्या एका मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता यांना आणि मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर कोणावर हल्ला करायचा आहे त्याच संदर्भात माहिती दिलेली जाणार होती, परंतु त्याच आधी मुंबई पोलिसांनी अटक केलं आणि या हल्ल्यामध्ये मोठ्या व्यावसायिकावर हा हल्ला होणारचा अशी माहिती समोर आलेली आहे। निश्चित विजय, त्यामुळे मोठी कारवाई म्हणावी लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे जाऊया। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने सायबर हल्ल्याची सुरुवात केलेली आहे। भारतीय वेबसाईट्स हॅक करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे आणि 2 दिवसात 2 वेळा भारतीय वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। सुरक्षा यंत्रणांनी याची गंभीर दखल घेतली आहे आणि सायबर हल्ल्यासंदर्भात कसून तपास सुरू करण्यात आलेला आहे। तर पहलगाममध्ये झालेल्या भीषण हल्ल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्यात आणि गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर उद्या पुन्हा एकदा केंद्रीय सुरक्षा समितीची महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे। उद्या सकाळी 11 वाजता कॅबिनेट बैठक होणार आहे। तर सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी ही दुसरी मोठी बैठक बोलवण्यात आलेली आहे। या सीसीएस मीटिंग नंतर सीसीईए ची सुद्धा बैठक पार पडणार आहे।
तर महत्त्वाची बैठक म्हणावी लागेल. यामध्ये सुरक्षेसंदर्भात महत्त्वाची चर्चा होईल आणि CCS मीटिंग नंतर CCEA ची सुद्धा बैठक पार पडणार आहे. तर पाकिस्तानमध्ये असलेल्या दयनीय परिस्थितीवरून लक्ष विचलित व्हावं यासाठी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाच्या माध्यमातून हा हल्ला घडवून आणलाय असं मत कर्नल मोहन कातकीकर यांनी व्यक्त केलेलं आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये जवळपास 15 वर्ष लष्करी सेवा देणारे कर्नल मोहन कातकीकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत तिला रामदास यांनी. जी परिस्थिती सध्याची आहे खास करून काश्मीरमधली, त्या परिस्थितीच्या नंतर आता जो पहिल्यांदा 370 लागलं, त्यानंतर शांतता होती जवळपास 5-6 वर्ष, आणि त्यानंतर आता जोरदार हल्ला झाला. या हल्ल्यापासून कसं वाचता येईल, अशा प्रकारचे हल्ले कसे वाचता येईल? सध्या परिस्थिती काश्मीरमध्ये इम्प्रूव्ह झालेली होती आणि हल्ल्याचं प्रमाण कमी झालं होतं, इन्फिल्ट्रेशन कमी झालं होतं, आणि याच्या अपोजिटमध्ये पाकिस्तानमध्ये इकॉनॉमिक कंडिशन्स फार पुअर होते, त्यांची फारच खराब परिस्थिती होती. तर अशा परिस्थितीत जी जनरल पब्लिक पाकिस्तानमध्ये आहे त्यांचं या परिस्थितीतून लक्ष बाहेर काढण्यासाठी किंवा त्यांना डायव्हर्ट करण्यासाठी ही एक फार मोठी परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. आणि ती अशा पद्धतीने करण्यात आली आहे की सगळ्यात प्रथम म्हणजे पहिल्यांदा अनआर्म्ड लोकांच्यावरती आयडेंटिफाय करून हल्ला करण्यात आला, आणि पुन्हा त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम हा एक भाग त्याच्यात करण्यात आला, ज्याच्यामध्ये पुन्हा देशात म्हणजे हिंदुस्थानातसुद्धा त्याच्यावरती रिॲक्शन यावी या दृष्टीने हे इंटेन्शनली करण्यात आलं आहे. पाकिस्तान आर्मीची परिस्थिती फार वाईट आहे, कारण पॉलिटिकली दे आर सध्या त्यांची परिस्थिती अशी आहे की इन्स्टॅबिलिटी आलेली आहे. त्यांच्यामध्ये इनसाईड पाकिस्तानमध्ये इतके टेररिस्ट अटॅक्स होत आहेत, त्याच्यामुळे त्यांची इमेज टार्निश झाली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आणि लोकांची परिस्थिती खराब आहे, कारण इकॉनॉमिक कंडिशन अत्यंत वाईट आहे. तर अशा परिस्थितीत लोकांचं लक्ष बाहेर वेधण्यासाठी काहीतरी फार मोठा असा त्यांना इन्सिडेंट घडवायचा होता, आणि तो हा पाकिस्तानी आर्मी चीफ असीम मुनीरनी घडवून आणलेला आहे. हासिम मुसा म्हणून सैनिकाचा उल्लेख केला जातोय. 3 छायाचित्र पुढे आले होते, त्यापैकी हासिम मुनाचे स्केच पुढे आलं होतं. आता हासिम मुनाबद्दल माहिती पडली की त्यांनी पाकिस्तान लष्करामध्ये काम केलेलं आहे. असं आहे की हासिम मुसाबद्दल असं सांगण्यात येतं की तो पाकिस्तानच्या पॅरा कमांडोजमधला माणूस आहे, म्हणजे स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपमधला माणूस आहे, आणि तो ॲक्च्युली लोन दिलेला आहे त्यांनी LATला, लष्कर तळावाला. त्याच्यामुळे तो त्यांना गाईड करतो, तो स्वतः त्यांना लीड करतो, अँड ही इज हायडिंग विथ इन दी काश्मीरी एरिया. अँड ज्या गेले 3-4 जे इन्सिडेंट्स झाले त्याच्यामध्ये त्याचा महत्त्वाचा कार्यभाग आहे, आणि या पर्टिक्युलर जे पहलगाममध्ये जे झालं त्याच्यामध्ये त्याचा फार मोठा हात आहे अशी शंका निर्माण झाली आहे. कारण जी NIAने जे लोकांचे जी चौकशी केलेली आहे त्याच्यातून हे बाहेर आलेलं आहे की हा त्याच्यामध्ये लीडमध्ये आहे. पाकिस्तानला युद्ध हवं आहे, तर भारत सरकारची तशी तयारी आहे की काय वाटतं तुम्हाला? नाही, पाकिस्तानला युद्ध हवं आहे असं म्हणणं हे मी याच्याशी ॲग्री करत नाही. कारण त्यांची जी प्रेझेंट कंडिशन आहे, त्यांच्याकडे जो युद्ध करण्यासाठी तुम्हाला ॲम्युनेशन, फ्युएल, तुमच्या टँकसाठी फ्युएल लागतं, तुमच्या गाड्यांच्यासाठी फ्युएल लागतं, त्याच्यासाठी तुम्हाला मोठा साठा लागतो, तुम्हाला आर्म्स ॲम्युनेशनचा रिझर्व लागतात. कारण एकदा युद्ध सुरू झाल्यानंतर ह्या गोष्टी अतिशय भराभर संपत जातात, आणि त्याच्यासाठी तुमच्या वेगवेगळ्या लेवलला त्याचे स्टॉक्स असतात. पाकिस्तानची जी सध्याची कंडिशन आहे, इकॉनॉमिक कंडिशन, ते रिप्लेनिश करण्याच्या परिस्थितीत अजिबात नाही. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट रमेशसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. तर पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या शोधासाठी जम्मू काश्मीरच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सलग शोध मोहीम सुरू आहे. पूछ हायवेवरती तसंच आजूबाजूच्या डोंगराळ भागात SOGच्या पथकांकडून कसून तपासणी केली जाते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा आता सतर्क झाल्या. तर पूछ हायवेवरती मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली जाते. विशेष कार्यदल SOG कडून हायवे शेजारील डोंगराळ भाग आणि जंगलाच्या भागांची आता कसून झडती घेतली जाते.
दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तपास कार्य सुरू असून सुरक्षा यंत्रणांनी सर्व रस्ते आणि संवेदनशील भागांवरती कडक नजर ठेवली आहे. पहलगाम आतंकी हमले के बाद जो है, अगर हम बात करें सर्च ऑपरेशंस की, तो सर्च ऑपरेशन जो है वो बदस्तूर जारी है. चाहे हम कुलगाम की बात करें, अनंतनाग की बात करें, तो यहाँ के जंगलाती इलाकों में जो है फौज, सिक्योरिटी फोर्सेस और जम्मू कश्मीर पुलिस जो है वो लगी हुई है. और कहीं ना कहीं जो इस हमले में मुलव्वस जो भी आतंकी है उन्हें न्यूट्रलाइज करने की कोशिशें जो है वो जारी है. हम आपको बताया कि ये जो आप पीछे देख रहे हैं, ये इस बात की अक्कासी कर रहा है कि किस तरह से सर्च ऑपरेशन जो है वो बदस्तूर जारी है. और कहीं ना कहीं फौज, सीआरपीएफ, ये आप देख सकते हैं मेरे पीछे, सीआरपीएफ की के जो जितने भी बड़े ऑफिसरान हैं, चाहे वो आईजी लेवल के हैं, चाहे वो डीजी लेवल के हैं, तो कहीं ना कहीं ये पहुंच रहे हैं आहिस्ता आहिस्ता करके. और यही वजह है कि ये ऑपरेशन जो है ये बदस्तूर जारी है. और यहाँ के जंगलाती इलाकों में जो है छानबीन, सर्च और लगी हुई है फौज, सेना. और कहीं ना कहीं ये कोशिश कर रही है कि जहां पे भी ये मुलव्वस आतंकी मिले तो उन्हें जो है जल्द से जल्द न्यूट्रलाइज किया जाए, उनके खिलाफ ऑपरेशन किया जाए. और ये ऑपरेशन जो है बदस्तूर कुछ दिनों से अभी भी जारी है. आप पीछे देख सकते हैं फौज, सीआरपीएफ और जम्मू कश्मीर पुलिस की टुकड़ियां जो है वो लगी हुई है. और यही वजह है कि कहीं ना कहीं इस ताक में है सिक्योरिटी फोर्सेस कि वो उनको बड़ी कामयाबी मिले. जहूर रिजवी, न्यूज 18 नेटवर्क, पहलगाम. दरम्यान अमेरिकन वृत्तपत्राने एक मोठा दावा केलेला आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांनी पहलगाम हल्ला घडवून आणलेला आहे. तर अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने तज्ज्ञ यांनी हा दावा केलेला आहे की पहलगाम दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारत लवकरच पाकिस्तानवरती हल्ला करू शकतो. या वृत्तपत्राचा असा दावा बघायला मिळतोय की भारत पाकिस्तानवरती प्रत्युत्तर हल्ल्यासाठी मैदान तयार करतंय आणि अमेरिकन वृत्तपत्राचा हा दावा आहे. लष्कर प्रमुख मुनीर यांनी पहलगाम हल्ला घडवून आणलेला असा दावा या वृत्तपत्रानं केला आहे. तर लष्कर प्रमुख मुनीर यांनी हल्ला घडवल्याचं या वृत्तपत्राचं म्हणणं आहे. या दाव्यामुळे मात्र एकच खळबळ उडालेली आहे. अमेरिकन वृत्तपत्राने मोठा दावा केलेला आहे.